बॉलिंग करण्याच्या मार्कावर आहे. दोन्ही टीमचं स्वागत करूया आणि जाऊया आपले आमंत्रित समालोचक अजिंक्य बोड यांच्याकडे की आपण पहिल्या सत्राला आपण सुरुवात करूया. आणि या निलाक्षी 11 आणि त्यांच्या विरोधात श्री साई ट्रायकर्स या दोन संघ टायटन्स या दोन संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलंय आणि या निलाक्षी 11 या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. अजय बस्मा या टीमचे कॅप्टन असतील आणि त्यांच्या कॅप्टन्सीखाली आपण पाहतोय. आणि या निलाक्षी 11 आज संघ कितपत धावसंख्येपर्यंत रोखतोय प्रतिस्पर्धी संघाला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार. श्री साई टायटन्स टीमचे कॅप्टन आपण त्या ठिकाणी पाहतोय भावेश झोरे या टीमचे कॅप्टन आहेत. आणि चांगलं बॅटल या ठिकाणी रंगल. एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे दोन्ही टीम आपण त्या ठिकाणी पाहतोय. MPL माथेरान प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला प्रेक्षकांसाठी आगली वेगळी पर्वणी आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पहिलं षटक घेऊन तनुज ऑन स्ट्राईकवरती हे फलंदाज भावेश झोरे टीमचा कॅप्टन आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती. पहिलाच बॉल लो फुल टॉस पॅडल स्वीपचा हा फटका फॉलिंग स्वीप बॉल जाईल. भावेश झोरे टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन चांगली सुरुवात दमदार सुरुवात करून देतोय. लो फुलटॉस होता आणि खूप चांगला फटका त्यांना त्या ठिकाणी सजवला. चौकार येतोय. दुसरा बॉल इन स्विंगचा मारा चेंडू पडला फिंगर रोल केले होते आतल्या बाजूमध्ये वलन घेतलं चेंडूनं आणि यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. फलंदाज भावेशला बीट करत अगदी यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. पहिली चेंडूवरती चौकार नंतर लगातारच्या असं वाटलं होतं दोन चेंडू डॉट देतील परंतु पंचांनी दोन्ही हात या ठिकाणी जमिनीला समांतर करत व्हाईट बॉलचा इशारा केला. इट इज अ व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला अनुजनं. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती तनुज या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं चौकार आला होता परंतु उर्वरित चेंडूवरती चांगलं कमबॅक त्याने या ठिकाणी केलंय. बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची पिकी केली. परफेक्ट यॉकर आणि त्यामध्ये तो सक्षम ठरला सफल ठरला. पहिला चेंडू अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी होता परंतु तदनंतर आपण पाहतोय आपले जोहर दाखवत स्वतःची गुणवत्ता दाखवत चांगली गोलंदाजी तनुज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. तनुज शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती या सीझन मधील अगदी सगळ्यात सक्सेसफुल बॉलर माथेरान टीम कडून आपण खेळत असताना सातत्यपूर्वक या खेळाडूला पाहिलंय आणि चांगली गोलंदाजी कित्येक मैदानात त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली आहेत आणि या षटकामध्ये देखील आपले जोहर दाखवत असताना दोन चेंडू वाईट टाकले एक चौकार आलाय. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचल ते 6 या अंकावरती. 6 या धावसंख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचेल. बॉलिंग ट्रॅकवरती तनुज ताडेकन तयार आहे. फटका पसलाय हवेमध्ये जेल होण्याची दाट शक्यता परंतु आउटफील्ड पास्ट आहे बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. होता यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे क्लिअर करणारा तो चौकार त्या ठिकाणी आपण पाहिलाय.
पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. अपील दाट केली होती आणि या वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. लाऊड अपील होती पंचांकडे, पूर्णपणे मित्रांनो दबाव टाकला होता, परंतु तटस्थ पंच आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. अगदी ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वलणगिनरा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि वाईटच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव या षटकातील आपण पाहतोय. एकूणच तिसरी ही एक्स्ट्राची धाव आपण त्या ठिकाणी पाहतोय. तिसरा व्हाईट बॉल टाकला गोलंदाज तनुज या गोलंदाजानं. 11 धावा धावफलकावरती, बिनबाद 11. शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये श्री साई टायटन्स या टीमची. चांगला पटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटमधील मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये. बॉल जाईल बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. खुला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. क्रिकेटवरती असणारा अतोनात प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. मायबाप प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या ठिकाणी आमचे माथेरानचे समालोचक मित्र या ठिकाणी येत आहेत. मंगेशजी मोरे आणि अनिल नायगडे त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. MPL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. माथेरान प्रीमियर लीगचा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. पहिले षटक संपुष्टात आलं. धावफलकावरती धाव आहेत त्या 15, बिनबाद 15 ही स्थिती श्री साई टायटन्स या टीमची. या मॅचमध्ये दमदार सुरुवात आपण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तब्बल 64 धावसंख्येची पार्टनरशिप दोन खेळाडूंमध्ये जमली होती. ग्राफ देखील आपण त्या मॅचमध्ये पाहिला. उंच स्तरावरती 62 धावसंख्येचा पाठलाग त्या ठिकाणी करायचं होतं आणि सहजरित्या ते पाठलाग केलं गेलं. या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. असं म्हटलं जातं सुरुवात करणं सोपं आहे, सुरुवातीतलं सातत्य टिकवणं कठीण, आणि ते सातत्य या ठिकाणी टिकवलं जाईल का? ऑन स्ट्राईकवरती फलंदाज राज कदम, ऑन स्ट्राईकवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निखिल तय्यार. चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड. थँक्यू डीजे. षटकार येतोय स्वतःला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती जसं आणलं राजनं. षटक अगदी फेस केलं होतं भावेशनं. पहिल्या षटकाला त्याने फेस केलं. फेस करत असताना त्याने एकूणच आपण पाहिलं तर 12 धावा त्याने संघासाठी उभारल्या. परंतु तदनंतर आपण पाहतोय की दमदार सुरुवात फलंदाज राजची. पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमण केलं आणि त्याने षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा चांगला बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग, ताकद आजमावली या फटक्यावरती आणि पुन्हा एकदा फिल्डरच्या अगदी मस्त. दे घुमाके आणि आता अगदी आक्रमकता दाखवतोय फलंदाज राज कदम. त्याच्या बॅटमधून लगातारचे आलेले हे 2 षटकार आणि धावसंख्येला आकार. धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत एकूणच 27 धावा. 27 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्ले आपण या ठिकाणी पाहतोय. बोला तयार. लगातारचे 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. वलणगिनरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. तदनंतर बॅक टू बॅक लगातारचे आलेले 2 सिक्सर
आपण या ठिकाणी पाहिलंय आणि तदनंतर थोडंसं दडपण थोडंसं दबाव गोलंदाजावरती निखिल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिला तिसऱ्या चेंडूवरती आलेला व्हाईट बॉल. तदनंतर या षटकामध्ये देखील आपण पाहतोय तिसरा चेंडू व्हाईट बॉल टाकतोय गोलंदाज निखिल. राज कदम स्वतःला सिद्ध करतोय. चांगली बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. लगातारचे 2 षटकार त्याने या सुरुवातीच्या आघाडीच्या 2 बॉलवरती ठोकलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय की दिशाहीन गोलंदाजी. आता थोडंसं प्रेशर वाढलंय, दडपण वाढलंय, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तेच दडपण जुगारून ज्यावेळी तुम्ही खेळ करताना त्यावेळी तुमचा खेळ सातत्यपूर्वक चांगला होत असतो. परंतु या मॅचमध्ये निखिल कमबॅक करेल का? कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. परिस्थिती थोडीशी नाजूक, थोडंसं मी तर म्हणेन नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय या ठिकाणी निखिल हा गोलंदाज. परंतु त्याच परिस्थितीला सांगत स्वतःला सिद्ध करत चांगली गोलंदाजी त्याला आता इथून पुढे करावी लागेल. लगातारचे 2 चेंडू वाईट. 29 धावा धापलकावरती. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु अगदी महत्वाच्या क्षणाला त्या ठिकाणी योग्य तो कॉलिंग पंचांचा नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. असं वाटलं होतं की हा चेंडू चांगला होता, परंतु तदनंतर गोलंदाजाची थोडीशी मी तर म्हणेन परिस्थितीच्या विपरीत त्या ठिकाणी कार्य चालू आहे. आणि कॅप्टनना जसं सोचलं होतं ना पहिलं षटक जरूर आपण त्या ठिकाणी पाहिलं तनुजला हाताळताना 15 धावा त्यानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता. अजय बस्माचं अगदी कानमंत्र दिलं, अजय बस्माने अगदी कानमंत्र दिलं निखिलला, परंतु तो निखिल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. थोडासा मागडा ठरत असताना चांगला स्ट्रोक बॅटमधून स्वीट साऊंड त्या ठिकाणी ऐकायला आलं. फ्रिटचा बॉल होता. 1 टप्प्या अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौका. बॅट कव्हर जर कोणाला मिळाला असेल, श्री हॉर्समॅन सीप असं नाव आहे बॅट कव्हरला. त्याच्यात मोबाईल सुद्धा आहे माणसचा. जर कोणाला मिळाला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. फटका पसलाय हवेमध्ये आणि झेलला कॅरी केला. अजय बस्मा त्या ठिकाणी होता. रायगड प्रीमियर लीग मधील आपण पाहतो बेस्ट फिल्डर ची बाईक ज्याने जिंकली होती आणि त्यानं झेलला या ठिकाणी कॅरी केलं. चांगलं आपण पाहतोय की झेलला या ठिकाणी पकडला आणि पहिला महत्वाचा मोठा धक्का, मोठा हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना श्री साई टायटन्स टीमला. धापलक स्थिरावेल एकूणच 34 या धाबा संख्येवरती 34 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. राज कदम न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रामवीर. यार चांगल्या चेंडूच्या पैकी गुडलेंदवरती पडला. थोडंसं वेग होतं आणि तदनंतर स्वतःचा बचाव करत रक्षात्मक हा फटका आपण या ठिकाणी पाहिलाय. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धाव संख्येवरती. 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावला या ठिकाणी श्री साई टायटन्स या टीमनं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निखिल तयार आहे. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर असं वाटत असताना अगदी आउटफील्डनं त्या ठिकाणी साथ दिलेली आहे.
आणि धाबा मिळतील एकूणच 3 आणि या 3 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल 38 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी कंप्लीट झालाय. 38 धाबा 10 पलकावरती. पहिल्या षटकामध्ये होत्या केवळ 15 धाबा आणि तदनंतर आपण पाहतोय धाबसंख्येचा ओघ या ठिकाणी पाहिला. एकूणच 23 धाबा या षटकामध्ये निखिलनं खर्च केल्या. वैयक्तिक 16 धाबा 5 बॉलमध्ये जमवल्या होत्या राज कदमनं. तो फलंदाज बाद करण्यामध्ये जरूर यश मिळालं ते गोलंदाज निखिलला, परंतु 23 धाबा त्याने त्याच्या वैयक्तिक स्पेलमध्ये खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. असा शुभम गायकवाड आपण कुठे असाल तर आपण स्टेजच्या मागे अनिल नायगडे सर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज योगेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. MPL माथेरान प्रीमियर लीग च हे सुंदर पर्व शांत आणि अगदी आपण वातावरण देखील अगदी पाहतो ना. थंड हवेचं ठिकाण माथेरान आणि त्याच ठिकाणी चालू असणारी ही शांत स्पर्धा. या स्पर्धेचा गाजावाजा होत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिला आहे, कारण की ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीची आहे. माथेरानकरांची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. माथेरान प्रीमियर लीग. एज घेतली पंचांनी बोट उंच केलं. त्यापेक्षाही मी म्हणेन की राम वीर त्या ठिकाणी बाद होतोय आणि त्याची खेळाडू वृत्ती देखील आपण त्या ठिकाणी 22 झोरे त्या ठिकाणी बाद होतोय आणि त्याची खेळाडू वृत्ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. स्वतःहून त्यांनी खऱ्या अर्थानं एज लागल्याच्या नंतर त्याने मैदान सोडलं होतं, विकेट सोडली होती आणि हीच खेळाडू वृत्ती सातत्यपूर्वक आपण 22 झोरे याच्याकडून पाहत आलोय. आणि तीच गुणवत्ता प्रत्येक खेळाडूकडे असायला हवी आणि ती गुणवत्ता त्याने दाखवली आहे. वेल प्लेड 22. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट आली. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि एकूणच धाव फलक स्थिरावेल ते 38 या धाबसंख्येवरती. आणि न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. फिल्डिंग डिपार्ट आता साथ देण्यासाठी तत्पर झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी होत असताना अजय बसपानं जिथे खऱ्या अर्थानं झेलला कॅरी केलं. फलंदाज त्या ठिकाणी पहिला बाद झाला होता राज आणि तदनंतर आपण पाहतोय की चांगलं कार्य करत असताना संपूर्ण मी तर म्हणेन फिल्डिंग डिपार्ट. गोलंदाज तयार आहे. यावेळेस देखील टॅपिंग क्रिकेट. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबेच्या मदतीनं एकूणच 10 पलक जाऊन पोहोचेल ते 42 या धाबसंख्येवरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात श्री साई टायटन्स या टीमनं. 42 धाबा 10 पलकावरती. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय योगेशनं. 4 बॉलमध्ये केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. चांगला फटका. हेलिकॉप्टर मिनी फिरवलाय, लँड झाला आणि तदनंतर थेट क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळाला आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचलते 43 या धाबसंख्येवरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धाबा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. योगेश या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिलेली या मॅच मध्ये. यावेळेस आप ट्रॅकर बॉल त्याला पूल केलाय आणि पूल ठरतय सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सिक्सर.
आणि 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फलकावरती धावा आहेत ते एकूणच 49 धावा. धाव फलकावरती 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात श्री साई टायटन्स या टीमनं. आणि उर्वरित येणाऱ्या अजूनही 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारेल, धावसंख्येचं ओक, धावसंख्येचं रफिक आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला, पहिल्या षटकामध्ये 15 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 आल्या आणि वाढत चाललेला ग्राफ या षटकामध्ये अगदी खालच्या बाजूवरती आलं. 11 धावा केवळ खर्ची केल्या गोलंदाज योगेशनं आणि चांगली गोलंदाजी त्याने त्या ठिकाणी हाताळले. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यानं त्या ठिकाणी प्राप्त केली आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज अजय बसमा. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि महत्वाची विकेट. फलंदाज सचिन त्या ठिकाणी होतोय बाद. माथेरानचा मित्र म्हणे आज सितारा विविध मैदानावरती चमकत असताना त्याला पाहिलंय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा बीट करत चाललाय फलंदाजाला. डॉट बॉल येईल. धाव फलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये 20 मध्ये हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एकच धाव सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचलते 50 या धावसंख्येवरती. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई टायटन्स टीम. 50 धावा त्यांच्या धाव फलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि या अगोदर मयुरेश कदमजे यांनी देखील उल्लेख केला होता की 70 ते 80 धावा 6 षटकामध्ये या मैदानावरती येणं गरजेच्या असतील. किमान 70+ जर या मैदानावरती उभारल्या तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना द्वितीय सत्रामध्ये थोडीशी दमछाक उडाली जाते. ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. 50 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. ऑन साईडमध्ये फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मिडविकेटच्या आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी झालं आणि या फिल्डिंगच्या ज्या धावा वाचवल्यात एकूणच धावा मिळतील या चेंडूवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं 52 धावा आहेत त्या धाव फलकावरती. स्कोरकार्डावरती धावा आहेत 52. चांगली गोलंदाजी अजय बसमाची राहिलेली या षटकामध्ये. बॅटन अगदी पायाच्या मधोमध. एकाच टीम मधून आपण पाहतोय रामवीर आणि अजय बसमा सातत्यपूर्वक एकाच टीम मधून ते खेळ करत आलेत. एकमेकांचे डावपेच अगदी त्यांना माहिती आहेत आणि त्या कारणास्तव चांगली गोलंदाजी राहिलेली आहे ती अजय बसमाची या षटकामध्ये.
मध्ये अजय विठ्ठल सावंत यांनी दिलेली आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी निवकृष्ण हॉटेलचे प्रोप्रायटर रेखा चंद्रकांतजी चौधरी मॅडम यांच्याकडनं मला मिळालेली आहे. तर नक्कीच जाऊया मैदानामध्ये. पुढचा बॉल आहे, गोलंदाजी मार्कवर योगेश आहे आणि ऐकूया आपण पुनश्च अजिंक्य भौड. हा नक्कीच या ठिकाणी वाईट बॉल येतोय. उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचांनी इशारा केला व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 55 या धाबसंख्येवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीने एकूणच दापलक जाऊन पोहोचल ते 56 या धाबसंख्येवरती. अब तक 56 धाबफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. इथून पुढे जर आक्रमण झालं तर 70-75 धाबसंख्येपर्यंत मजल मारेल श्री साई टायटन्स हा संघ, परंतु आक्रमण केलं पाहिजे. रिडिंग एज यष्टीरक्षक अजय बसमा त्या ठिकाणी स्वतः संघाचा कॅप्टन चुकी करणार नाहीये आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाद. कडून सातत्यपूर्वक खेळत आलाय. अजय बसमा ज्यानं या झेलला कॅरी केलं तो देखील त्याच सचिन 11 माथेरान टीमचा खेळाडू आहे. आणि जो फलंदाज या ठिकाणी बाद झाला रामवीर तो देखील आपण पाहतोय त्याच सचिन 11 माथेरान टीमचा खेळाडू होता. म्हणजे बॅटल चांगलं रंगेल. द्वितीय सत्रामध्ये देखील जरी इथून पुढे 70-75 धाबसंख्येचा शोध घेतला तरी द्वितीय सत्रामध्ये देखील हे बॅटल तितक्याच ताकदीचं पाहायला मिळेल. कारण एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात येत असताना आपण सातत्यपूर्वक कित्येक वेळा पाहिलंय. परंतु एकमेकांचा खेळ देखील एकमेकांचे डावपेच देखील तितकेच चांगले माहिती आहेत. अजय बसमाने अगदी आता कानमंत्र दिलाय गोलंदाजाला, परंतु त्याच कानमंत्र देत चांगली गोलंदाजी करतोय योगेश. शरीराचा भेद परंतु अलम मुजावर यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूला फेस करत असताना डॉट बॉल येतोय. शरीराचा बेत घेणार तो चेंडू. मागच्या स्पर्धेमधील आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्यानं जिंकला होता आणि तोच अलम यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. चांगला फटका आहे. हॅमर स्टाईलनं या फटक्याला खेचलाय. जरूर ऑन साईड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळते केवळ सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच धाबफलक जाऊन पोहोचल ते 57 या धाबसंख्येवरती. 57 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गमावल्यात. 57 धाबफलकावरती. आलम एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय पवन देखील चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये या फटक्याला सजवलं होतं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी वेगाने आले. धाव मिळेल केवळ एक आणि या सिंगलच्या मदतीनं धाबफलक जाऊन पोहोचलते 58 या धाबसंख्येवरती. 58 रन्स ऑन दी बोर्ड. 58 धाबफलकावरती आहेत. एक एक धाव महत्वपूर्ण या लढतीमध्ये. 60 ते 70 धाबसंख्याच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का, त्या धाबसंख्येचा शोध घेतला जाईल का, परंतु त्या ठिकाणी षटक क्रमांक 5 या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 58 धाबफलकावरती.
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांवरती या ठिकाणी गीतं वाजवली जात आहेत. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना देखील पुन्हा एकदा मानाचा मुजरा. अजय बस्मा आता शेवटचं एक स्लॉक षटकाचा खेळ या ठिकाणी घेऊन आलाय. डेट ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अजय बस्माला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हुशार चालाक चपलाई या गोलंदाजाकडे दडलेली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना सातत्यपूर्वक या खेळाडू आपण कित्येक मैदानावरती पाहिलंय आणि तोच अजय बस्मा यावेळेस शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हरमध्ये येत असताना त्याला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय. ऑन स्ट्राईक वरती हे फलंदाज पवन कांबळे ऑन स्ट्राईक वरती. एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. चिक्की सिंगल होती आणि शॉर्ट कव्हरवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 59 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. आता आलम ऑन स्ट्राईक वरती आहे. मयुरेश कदम सर यांनी उल्लेख केला होता की आलम एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्याच्याची आता दादागिरी या ठिकाणी पाहायला मिळेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, आपलातून क्षेत्ररक्षण, 100% योगदान, 100% मी तर म्हणेन प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेलं यश आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते निकुल आणि त्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. तुमचे एफर्ट चांगले असणं फार गरजेचं असतं. तुमचे प्रयत्न करणं फार गरजेचं असतं आणि ते प्रयत्न सातत्यपूर्वक चांगले केलेत. आलम यावेळेस आपण पाहतोय की पवन ऑन स्ट्राईक वरती पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी बोट उंच आकाशाकडे आणि महत्वाची विकेट. फलंदाज पवन देखील होईल या चेंडूवरती बाद. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिया 11 आणि त्यांच्या विरोधात खंडाला वॉरियर्स टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. खंडाला वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय रिया 11. दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजय बस्मा आपले जोहर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आपल्यामध्ये असणारे कला कौशल्य तो त्या ठिकाणी दाखवतोय. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. डायरेक्ट हिट झालं तर विकेट आणि गोटी नेम टिपलं जात आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज प्रथमेश बॅक टू द डगआउट. सांघिक विकेट आणि 1 विकेट खऱ्या अर्थाने त्याने प्राप्त केली. वैयक्तिक विकेट एक त्याने प्राप्त केलेली आहे आणि केवळ 2 धावसंख्येचं हे षटक आपण या ठिकाणी पाहिलं. अजय बस्मानं वैयक्तिक आपण पाहतो 2 स्पेल टाकल्या आणि 2 स्पेलमध्ये केवळ त्यानं धावा खर्च केल्या.
त्या 8 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केल्यात. आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता स्पष्ट केली आणि तदनंतर मिळालेलं घवघवीत यश त्याला आपण या मॅचमध्ये पाहिलं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 10 फलकावरती धाबा आहेत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर त्या 61 आणि 62 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आता करायचं आहे. बासष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु टॉस बॉक्ससाठी आपण आमंत्रित करूया. खंडाळा वॉरियर्स टीमचा कॅप्टन रोहित इथे येतोय. मी विनंती करीन रिया 11 टीमचा कॅप्टनला की लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. रिया 11 टीमचा कॅप्टन, वेळ लावू नका, लगेच टॉस करण्यासाठी यायचे. आदित्य आपल्या टीमच्या कॅप्टनला पाठवा, राजला, कारण रोहित बिरामने येत आहेत तर आपला कॅप्टनसुद्धा आला पाहिजे. प्रतीक शिंदे येतात कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. आणि मी विनंती करेल टॉस करण्यासाठी राजेशजी दळवी साहेबांना की आपले शुभ हस्ते खंडाळा वॉरियर्स विरुद्धात रिया 11 हे एक बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि 62 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. तर नक्कीच सेकंड इनिंगला जोडतील आमचे संदीपजी गायकवाड सर, नेरळचे आमचे कॉमेंटेटर सुद्धा आहेत आणि हंपर सुद्धा आहेत. अजिंक्य असेल, भौड, नंतर संदीपजी गायकवाड असतील. आमचे वनसमितीमधले राजकुमार सर यांना विनंती करतो की आपण लगेच टॉस करण्यासाठी पण आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. राजेशजी दळवी साहेब आणि राजकुमार सर दोघांनाही विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. आणि असतील 36 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 62 धावसंख्येची. परंतु आपण सगळ्यांची नावं घेऊया संदीप सर, कारण ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मदत केली त्यांचं आपण नाव घेतलं पाहिजे. या स्पर्धेमध्ये मालिकेवीरसाठी सायकल आहे आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघाने ते सौजन्य केलेलं आहे. आणि आकर्षक चषक जे क्रिस्टल ट्रॉफी जे आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा ती पराग सुर्वे यांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी जर्सी आहे ती आम्हाला कैलासवासी वंदना मधुकर सावंत यांच्या स्मरणामध्ये राजेंद्र मधुकर सावंत यांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. आकर्षक चषक महेशजी पटेल यांच्याकडनं मिळाले आणि कोल्ड्रिंक्स आपल्याला अंकेश ठक्कर सागर डेअरीची प्रोप्रायटर आहे त्यांच्याकडनं मिळत आहे. उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट आहे आणि मुकेश पारदे त्याचे सौजन्य आहेत. आणि आकर्षक चषक अविनाश गोरे यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. बॉल स्पॉन्सर आपल्याला सौ हर्षदा गणेश सनगर यांच्याकडनं मिळालेलं आहे. आणि उत्कृष्ट गोलांसाठी शूज सौजन्य संकेतजी गायकवाड. आकर्षक चषक आहेत प्रीता पवित्र बाग यांच्याकडनं आम्हाला ती ट्रॉफी मिळालेली आहे. उत्कृष्ट क्षेत्रासाठी सनग्लास सचिन सुर्वे यांच्याकडनं मिळत आहे. तर आकर्षक चषकसाठी अमोलजी बायकरे यांच्याकडनं आम्हाला नक्कीच ही ट्रॉफी मिळालेली आहे. लकी ड्रॉसाठी सचिन दाबेकर जे विद्यमान नगरसेवक आहेत आणि गजानन पारदे यांच्याकडनं कूलर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि ही संपूर्ण स्पर्धा संचित आपण पाहिले तर tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्ग इथं पाहत आहे. संदीपजी काय म्हणाल, मैदान फार मोठे, परिसीमा फार मोठे आहेत आणि माथेरानमधली अभिमान सांगणारी, गाथा सांगणारी आणि अभिमानाचं स्तर वाढवणारी ही शेवटची स्पर्धा आहे ती माथेरान प्रीमियर लीग 2026. आणि तुम्ही सुद्धा या या अगोदर सुद्धा या मॅच स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि हंपेरच्या भूमिकेमध्ये आले आहेत आणि कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रथमतः तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्व समालोचक अजिंक्य आणि आपले सर्व साथीदार मनापासून धन्यवाद. एक चांगली सुरुवात तुमच्या माध्यमातून आज पाहिली गेली आणि स्पर्धेविषयी म्हटलं गेलं तर माथेरान म्हटलं गेलं तर देशाच्या आपण पाहतो ना गिनीज बुकमध्ये, वर्ल्ड गिनीज बुकमध्ये बसलेलं हे गाव, हे शहर आणि खऱ्या अर्थाने माथेरानमध्ये येणं हे आमचं भाग्य समजावं लागेल का आम्ही इथे आलो, आम्हाला इथं संधी भेटली. प्रथमतः मयुरेश सर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित जे सर्वही ते कमिटी मेंबर आहेत त्यांचं मनापासून गोड धन्यवाद. स्पर्धा म्हटली गेली, आपण म्हटली शेवटची स्पर्धा आहे, पण खऱ्या अर्थानं माथेरानचं क्रिकेट ज्या पद्धतीने सुरू आहे ना, तर इथेच नव्हे तर संपूर्ण चर्चा स्पर्धेची असते. आणि tenniscricket.in माध्यमातून जेव्हा स्पर्धा कव्हर होते तर ती स्पर्धा कुठली पण असून ते नावावर रूपाला येते. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही tenniscricket.in या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर आम्हाला संधी दिली, तर प्रथमतः या स्पर्धेचं
आपण मनापासून धन्यवाद मानूया, कारण ज्या नावं घेतली तुम्ही, कारण पारितोषिक दात्यांशिवाय स्पर्धा होत नसते आणि त्यांनी जी पारितोषिक दिलेत त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि प्रथमतः ज्या ट्रॉफीज आणल्यात ना तुम्ही, क्रिस्टल ट्रॉफी 100% सक्सेसफुल टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊया मैदानाकडे. स्ट्राईकला फलंदाज अजय, नॉन स्ट्राईकला फलंदाज ओमकार आणि पहिलं षटक पहिला गोलंदाज रामवीर एकाच टीम मधले, कारण एकाच संघामधून खेळतात. फिर शेर के साथ शेर भिडेंगे, भाई के साथ भाई भिडेगा. पहिला चेंडू टॉपेज पाहिला गेलाय, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, शत्रशक त्या ठिकाणी फसला जातोय. संधी होती या ठिकाणी, संधी निर्माण करून दिली होती रामवीरने, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिला चेंडू बराच काल सर हवेमध्ये होता, झेलची संधी होती आणि तिथे अजय बस्मा खऱ्या अर्थाने त्या रामवीरच्या गोलंदाजीवरती फसला होता. हा, नक्कीच फसवलं होतं, कारण एकाच टीममधून सर खेळतात. ते दोन्ही खेळाडू असतील, ओमकार असेल, अजय बस्मा असेल, त्याचबरोबर रामवीर असेल. आणि अजय बस्माचा आपण बरेच वेळा आपण उच्चार केला आहे की रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा क्षेत्ररक्षक म्हणून बाईक ठेवण्यात आली होती आणि त्याचा मान गेल्या वर्षी अजय बस्माने म्हणजे माथेरानच्या सुपुत्रांनी मिळवलं. हे माथेरानकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हेरी गुड, कारण मी पाहिलं गेलं त्याचं मनापासून कौतुक करतोय. येणाऱ्या KPL मध्ये आमच्या संघातून तो खेळताना दिसणार आहे. इथे कटकण्याचा प्रयत्न झालं, विणलं होतं, झालं, फसलं गेलं, बाहेर जाणारा चेंडू होता, छेडछाडी केली, झटका दिला गेला अजय स्वरूपात आपण पाहतो. पहिला इथे पाहिलं गेलं, चेंडूने हाईट घेतली होती, हाईटचा तो वापर करण्यात आला होता आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं आणि आपण तारीफ करत होतो त्याची, एक चांगला खेळाडू आहे. पण खऱ्या अर्थानं पाहिलं, राम हम भी किससे कम नहीं, मी सांगितलं होतं भाई के साथ भाई भिडेगा, शेर के साथ शेर भिडेगा और जीतेगा शेर. नक्कीच संदीप सर, बघा आलमला मिडविकेटमध्ये होता, मिडविकेटमध्ये झेलचा प्रयत्न झाला होता, परंतु मिडविकेटमध्ये झेल झाली नाही. आलमची उचल बांगडी केली, आलमला कव्हर पॉईंटमध्ये आणण्यात आलं संदीप सर, आणि कव्हर पॉईंटमध्ये आलमनी झेल पकडला, म्हणजे त्याला बॉल सोडलं नाहीये. अजय बस्मानी खऱ्या अर्थाने ट्राय केलं होतं रिव्हर्स स्वीपचा, परंतु रामवीरने फसवलं. रामवीरला माहिती आहे अजयची वीक पॉईंट कसं आहे, तेही त्याला माहिती होतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. पहिला गडी बाद झाला अजय बस्माच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अजय पाटे, विक्रांत संघामधून तो सातत्याने खेळतो, परंतु आपण बघितलं सर्कल स्पेशलिस्ट म्हणून अजय पाटेची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्रिकेट त्याच्याकडनं पाहिलेलं आहे. आणि भावेश जोरी जर बघितलं ना, विक्रांत टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे अजय पाटे कुठल्या पद्धतीने खेळतो, कुठे खेळू शकतो आणि हेच आपल्याला बघायचं आहे. आणि आपण बघितलं ना की माथेरान प्रीमियर लीग असेल किंवा अन्य प्रीमियर लीग असेल, क्रिकेटमध्ये टीममध्ये कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं असतं, तुमची एकजूट फार महत्त्वाची असते, तुम्ही समजलं पाहिजे, एकमेकाला समजणं फार महत्त्वाचं आहे. ऑन साईडला खेचलाय, भावेश जोरे आहेत तिथे, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं 2 धावा मिळतात. जरूर सर सांगितल्याप्रमाणे, कारण टीममध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचा असतो, एकमेकाला समजून घेणं गरजेचं असतं. आणि इथे पाहिलं गेलं तर हे सर्व प्लेयर आहेत माथेरान प्लेईंग 11मध्ये खेळतात, एक गाव एक एरिया त्या पद्धतीने एक टीम पद्धतीने खेळतात आणि लीग पद्धतीने खेळत असताना संघासाठी चांगली कामगिरी होते. बीट झालाय, रामवीर चांगली पद्धतीने गोलंदाजी करतो बघा, कोणत्या प्रयत्न करत नाही आणि एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. अजयचा पहिला झेल उडाला होता, तिथेही त्यांनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी केली, तो पॉईंट रजरमध्ये मारण्याचा प्रयत्न, अजय फसला पण रामवीर थांबला नाही. इथे कट केला चेंडू, हात खोलण्याचा मौका आणि मौक्यावरती दिला ठोका, रस मिळती. जेव्हा क्रिकेटला खऱ्या अर्थाने ओरम क्रिकेटला खऱ्या अर्थाने विचार केला तर प्रगतीला सुरुवात झाली होती, तेव्हापासून मयुरेश सर तुम्हाला पाहतोय आम्ही, एक चांगले समालोचक, आज एक चांगले आयोजक पण आहात तुम्ही. मागच्या स्पर्धेमध्ये चांगलं नियोजन तुमच्या माध्यमातून पाहिलं. इथे आपण पाहतोय विजयासाठी गरज आहे ती 62 धावांची आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोचली 9, एक फलंदाज या ठिकाणी गारज झालाय. मॅचेस पाहिलं गेलं तर 8 टीम्स आपण पाहतो या ठिकाणी. एन्जॉयमेंट क्रिकेट चालू आहे, कारण इथे मॅच थोडं फास्ट घ्या, कारण मी प्रत्येक वेळी आम्ही सांगतो जेव्हा 6 षटकाची मॅच असते ना, पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे.
अन्यथा शेवटच्या षटकाला एक प्लेअर आतमध्ये 30 या सर्कलमध्ये यायलाच पाहिजे. आणि त्याच पद्धतीने बॅट्समन एखादा बाद झाला ना तर 30 सेकंड परत तो सर्कल पार व्हायला पाहिजे. हे क्रिकेटचे नियम आहेत. आणि आपण बॅट्समन जेव्हा तो लाईनवरती बाउंड्री लाईनवरती आणि तिथून तो सांगेल आता तू ये रे, त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करतो, हा कुठेतरी थांबलं पाहिजे. हा नक्कीच संदीप सर, हे क्रिकेटचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार आपल्याला खेळावं लागतं. परंतु मी भावेश जोरेला सांगेल की लगेच आपल्याला फिल्डिंग सेट करायची आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 30 मिनिटाचा अवधी दिला जातो. मगाशी सांगितलं संदीप सरांनी की जर 25 मिनिटापर्यंत आपले षटक पडले नाही तर आपल्याला एक खेळाडू कंपल्सरी आत घ्यावा लागतो. ही पॅनल्टी असते. परंतु गोलंदाजी मार्कवर सचिन येतोय. सचिनचा पहिला चेंडू पुन्हा एकदा आत कळण्याचा मौका दिला. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू दन 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 करत निघाला सीमा रेषे पलीकडे, चौकार. बासष्ट धावांची गरज होती. पहिल्या षटकात आपण पाहिल्या गेल्या धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9. इथे 13 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर इथून जी सुरुवात करायची आहे, पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दादा मागच्या दरवाजात काहीच भेटणार नाही, पुढे पुढे अपील करायची. क्रिकेटमध्ये बॅट कटची अपील आहे ना समोरच्या मेन पंचांकडे, स्क्वेअर लेग पंचांकडे जायचंच नाहीये. स्क्वेअर लेग पंच तुम्हाला कधी काय देणार नाहीत. त्यांचं फक्त एकच काम आहे, हात बांधून उभं राहणं बस. एक साथ सावधान किंवा त्याच्याबरोबर विश्राम. धावसंख्या 13 या आकड्यावरती थोडंसं एन्जॉयमेंट करूया, गरमी आहे. फुल लेंथचा चेंडू आपण पाहिला गेला. कार्पेट पद्धतीने चेंडू दीपेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिलं गेलं. टांगा पलटी, घोडा फरार, रन्स मिळतील 4, चौकार. Had some beautiful sixer. आपण पाहिलं गेलं षटकाच्या सहाय्याने इथे धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बघा अर्ध लक्ष आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होत असताना 26 धावा.
खऱ्या इथून तुम्हाला अर्थाने आपण बघितलं ना 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत टार्गेट जर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकवलं आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, एक गडी बाद झालेले आहेत, 24 बॉलमध्ये 36 पाहिजेत संदीप सर. नाही, जरूर मॅच आपण अजून सांगितलं. आपण बघितलं ना मॅच कुठल्याही क्षणी पलटू शकते, परंतु आपण बघितलं तर चांगली बॅटिंग चालू आहे. अजय पार्टे चारी बाजू चांगल्या पद्धतीने खेळतो, त्याच्याकडे क्लास आहे. कारण बॅकफूटवर येऊन पंच करणं हे त्याची खासियत आहे. कव्हर असेल, कव्हर पॉईंटमध्ये असेल, एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने तो खेळतो आणि गेम सांभाळून खेळतो. म्हणजे आपण म्हटलं जातं ना षटकार चौकाराने सामना फिरत नाही किंवा धावसंख्या वाढत नाही. तुम्ही एकेरी दुहेरी धावा तुम्ही केल्या पाहिजेत. कारण असं म्हटलं जातं की तुम्हाला खरं अर्थाने एक धाव नाही येत तर तुम्ही खरं अर्थाने तुम्ही अंगाला लागून रन करा, पण धावा आल्या पाहिजेत. नाही सर, क्रिकेटला म्हटलं तर क्रिकेट फक्त चौकार षटकाराचा नसतो. सिंगल डबल चालू ठेवणं याला क्रिकेटला तंत्र आणि ज्ञान म्हटलं जातं. तिथे तुम्हाला सिंगल डबल घेणं गरजेचं आहे. चला, तिसरं षटक प्रथमेश पंचाच्या उजव्या साईडने आपण पाहतोय. राऊंड विकेट उर्फी चेंडू होता, समोर मारलाय लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये. चांगला फटका आपण पाहतो मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी पाहिलं गेली. मौर्य सर म्हटलं गेलं सिंगल डबल खूप महत्त्वाचे असतात. आत्तापर्यंत आपण पाहिलं गेलं जिथून सुरुवात झाली ती 10+ धावांची गरज होती, तिथून तुम्हाला खेळायचं होतं. तुम्ही आता 13च्या सरासरीने चाललात. म्हणजे जिथे तुम्ही 2 षटकं जी पॉवर प्लेची होती तिथे तुम्ही चांगलं स्टेज उपलब्ध करून दिलं, त्या स्टेजवरती नेऊन ठेवले टीमला का तिथून तुम्ही बॅकफूटवरती गेलाल तर तुमची चुकी. हां, नक्कीच पार्टनरशिप खूप चांगली झाली अजय बसमाचा बाद झाल्यानंतर. यावेळेस चांगला बॉल प्रथमेशचा, परंतु एसटी रक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. येत आहेत ह्या चौकार 4 धावा आणि या 4 गोलंदाज तयार. प्रथमेशचा हा बॉल उडवलाय, डीप मिडविकेटच्या डोक्यावरून जातोय, सीमारेषेच्या पलीकडे ओमकारच्या बॅट मधून येतोय हा षटकार. ती अजूनही आपण पाहतो 25 धावांची गरज आहे. दोन षटकार आपण पाहतो चांगल्या पद्धतीने खेळतो. 3 चेंडू 12 धावेवरती खेळतोय ओमकार. संघासाठी चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली गेली. इथे चांगला चेंडू, हा चेंडू आणि 19 धावेवरती अजय चांगली कामगिरी करतो. अजयचा विचार करावा लागेल. 1 डाऊनला गेला, तिथून त्यांनी धावा चालू ठेवल्या. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. इथे एक एक बॉल खूप महत्वाचा आहे, का जेव्हा एक बॉल डॉट होईल ना तिथे आपण पाहतोय कुठेतरी श्री साई टायटन्स आपण पाहतोय. इथे पाहतो स्लोवर गती परिवर्तन पाहिलं गेलं, स्लोवर फिंगर अप आपण पाहिलं गेलं. बोटांची जादू दाखवली गोलंदाज प्रथमेशने. इथे फलंदाज होती आणि मोक्याच्या क्षणी इथे धोक्याची घंटा.
19 बॉलमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी निलाक्षी 11 संघाला. खऱ्या अर्थाने निलाक्षी 11 संघ संमिश्र यशातून चालू आहे, कारण सुद्धा त्यांच्याकडे कमी राहिलेल्या आहेत. 19 बॉलमध्ये 25 त्यांना करायचे. अजय पाटे अजून मैदानामध्ये 10 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतोय. 3 चौकार त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहिले. त्यानंतर आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला योगेश घावरे, जुने तर सोनं असं म्हटलं जातं, ओल्ड इज गोल्ड, आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. परंतु बघूया या सामन्यामध्ये 19 बॉलमध्ये 25 धावा रोखतोय का श्री साई टायटन संघ, जो सचिन ढेबे यांचा संघ आहे, की ज्या सचिन ढेबे यांनी हा संघ बांधलेला आहे. म्हणून त्यांच्याकडनं ते लाईव्ह बघतात, त्यांना माहिती आहे की त्यांच्या संघावर त्याला विश्वास आहे. भावेश जोरेंवर त्यांचा विश्वास खूप आहे. पण भावेश जोरे आपली कॅप्टनशिप कशी चालवतोय, कारण बऱ्याच वेळा आम्ही बघितलंय विक्रांत संघाला चॅम्पियन होण्याचं कारण म्हणजे भावेश जोरे होते. यावेळेस फर्निचर बिघडवलंय, आल्या पावली माघारी परतवलंय आणि इथे खऱ्या अर्थाने योगेश घावरे बाद होतोय. नाही, जरूर पाहिलं गेलं आपण ज्या पद्धतीने आपण सांगत होता, कारण इथे मॅच इथे परफेक्ट यॉर्कर, आपल्या मराठी भाषेमध्ये बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो अनुभव भरपूर होता, पण त्या अनुभवावरती पाहिलं गेलं तो गोलंदाजचा अनुभव भारी पडला. परफेक्ट डिलिव्हरी, फलंदाज बाद, झटका आणखीन एक दिला गेलाय. खूप महत्त्वाचं आहे इथे विकेट टिकवणं पण आहे, कारण लो स्कोर मॅच जशी होत जाईल ना आपली, म्हणजे लो स्कोर मॅच म्हटली जात ना त्याला, कारण जेव्हा धावा आणि चेंडू कमी होत असतात त्या टायमाला विचार केला तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावची गरज असते ना. इथे विकेट अजय बाद झाल्यानंतर अजयवरती जी मदार होती, त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं ओमकार चांगल्या पद्धतीने खेळत होता, पण ती हाऊस असते आपण पाहिलं गेलं प्रत्येक चेंडू चौकार षटका ठोकायची, आणि त्या चौकार षटका ठोकण्याच्या प्रयत्नात स्लोवरला फसला गेला. आणि इथे जर आपण विचार केला योगेश सरांचं, की इथे ते ज्या पद्धतीने आपण मैदानात गेले होते, स्टँड घेतला होता पण त्यांना उभंच राहून दिलं नाहीये गोलंदाजाने. 18 चेंडू आत्ता परत झालेत, अजूनही पाहतो 18 चेंडू, म्हणजे अर्धा जो टप्पा आहे या ठिकाणी पार होताना पाहिला गेला. तो संख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती 18 चेंडू 25 धावांची गरज. इथून मॅच अजून पाहिलं गेलं तर कोणाच्या बाजूने धुकली नाही आहे, समतोल आहे, एक समांतर मॅच आहे. कारण आम्ही पाहिलं गेलं आहे सिम्बा पिक्चर पाहिला विजय तुने, सिम्बा पिक्चरमध्ये कसं होतं रणवीर हा हिरो होता, पण शेवटच्या चेन्नईला कोण आलता, अजय देवगण आलता, म्हणजे तो विरोध आलता. इथे काही होऊ शकते, इथे एखादा गोलंदाज येईल किंवा फलंदाज. ओरपी चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रजरमध्ये आपण पाहिलं गेलं शतरक्षक, बघा याचं झालं फाटकं निघालं. खूप महत्वाचा झेल आपण पाहिलं गेलं. जो फलंदाज या ठिकाणी धावा बनवतोय, जो फलंदाज मयुरेश सर इथे धावा चालता ठेवल्यात त्यांनी, त्या फलंदाजाला दिलेलं जीवदान म्हणजे एखाद्या पतपिढीमधून घेतलेला तर हा लोन आहे, चक्रवाढ व्याज लागला जातो. इथे ती परतफेड कशा प्रकारे होईल, हे बघा कट केला चेंडूला, हो हो त्या 2 धावा होत्या, इथे चौकार आला, याला बोलतात नशीब खराब. काय करणार अशोक शराफ, ठोक डीजे. पण त्याची स्टोरीज खराब आहे, तर काय करणार ना, म्हणतो नशीब खराब, काय करणार अशोक शराफ, यांचे नशीब खराब. चेंडू समोरून फिरून गेला, जसे माथेरानचे घाट. हे बघा पंच आमच्या हा पहिले खाली वाकले, हा झालं झालं, हां माथेरानचे गोटे अंपर. ओके धन्यवाद, नाचू आपण त्यांना शेवटच्या रात्री, हां जरूर आपण पण फायनल डेला नाचू. इथे कट केला चेंडूला, बॅकफुटवरती जाऊन पंच केला होता, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. आता इथे शतरक्षक डबल माइंडमध्ये असला, पहिला चौकार सुटलाय, जर इथून जर चेंडू सुटला तर त्या माइंडमध्ये शतरक्षक असतो. इथे सिंगल आली, धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 44, 44 आकड्यावरती. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. राम प्रयत्न जरूर करतोय, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे चांगली कामगिरी त्या ठिकाणी, दात भेटली होते. प्रत्येक चेंडू जेव्हा टाकला जातो ना तिथे कुठेतरी शेवटचा चेंडू
इथे चांगला फटका वाईड स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडू सीमा रेषे पलीकडे रस मलतील 6 A1 क्वालिटीचा प्लांटेशन. तर तो काल गेला सर, पहिले बोलवायचे, आता वेगळा काल आलाय. 50 झाले 50. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. चला थोडं फास्ट घ्या. बारा चेंडू 12 धावांची गरज, बॉल टू रनची गरज आहे. आता इथं नशिबाचा खेळ, ज्याच्या बाजूने लक, ज्याचा खेळ चांगला, ज्याचं नियोजन चांगलं. रामने चांगली कामगिरी केली होती. 5 चेंडूमध्ये रामने फक्त 7 धावा खर्च केला होता, पण शेवटचा चेंडू घातक ठरला गेला. थोडासा निराश नाराज करत ज्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, झेल सोडून आपण पाहिलं गेलं तिथं दुहेरी नंतर चौकार, ते खराब क्षेत्ररक्षणामुळे गेलं त्याचा 6 धावा. गोलंदाजी मार्गावरती प्रतिमेश पुन्हा एकदा तयार झालाय. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. आता क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करा दादा. तो बॉल कुणाचा ते घ्या, परत पाठवू नका. नाही, असे कित्येक खेळाडू पाहिले गेलेत, प्रॅक्टिसला एवढे जोरात मारतात, बॅट्समन बॅटिंगला गेले का डायरेक्ट फुल. प्रतिवेश हा चेंडू पाहिला गेला, पहिला चेंडू राऊंड ऑफ विकेट आला, डॉट चेंडू या ठिकाणी. आता एक धाव एक चेंडू खूप महत्वाचे असेल. 12 चेंडू 12 धावांची गरज होती, आता 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच रिया 11 तयार झाले. प्रतीक नियोजन आयोजन तर केले तुम्ही, पण इथे आपण पाहतोय या मैदानावरती कशा प्रकारे खेळणार, कारण नियोजन आयोजनामध्ये बाब ठरलात, पण मैदानावरती ती कामगिरी करणार का. स्लोवार फ्लायटेड चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं बॅट्समनला, कडेकडे गेल्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिलं गेलं. जो फ्लाईट होता चेंडू आपण पाहिलं, विजय इथे स्टेप आउट करून मारणंच गरजेचं, बॅट उंचावणं गरजेचं. इथे निर्धाव चेंडू आला, प्रतिमेश चांगली कामगिरी करतोय. 10 चेंडू आता 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू 12 धावा खूप महत्वाचं ठरेल राहील. इथे मॅच मध्ये जिंकायचं आहे, ते धावा बनवणार का विजय अजय. इथे पटकेला चेंडूला, चेंडू पाठवलाय गॅप मधून, बॅकवर्ड कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमारेषे पलीकडे दंदन करत चेंडू निघाला, 4 धावेसाठी चौकार. धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले, कहाणीमध्ये बदल. इथे पाहायला गेल मराठी नाटक गेला माधव कुणीकडे, ही मॅच कुणीकडे ही पाहायला मिळेल का. 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. इथे पाहिलं गेलं 12 चेंडू 12 धावा पाहिजे होत्या, तिथून मॅचला इथून सुरुवात झाली होती. आता 9 चेंडू 8 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. प्रथमेश एक चेंडू खराब टाकला, त्यावरती चौकार आला, पण अजय पार्टी आपण पाहतो चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. कटकटचा प्रयत्न, एसटीच्या पाठीमागे 1 बॉल चेंडू उचलला जातोय. हा म्हणता पाहिलं गेलं, एक चेंडू चौकात, त्यानंतर डॉट चेंडू कमबॅक पाहिलं गेलं गोलंदाजाकडून. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल, प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो बदल या ठिकाणी पाहतोय. मॅच आपण पाहिली गेली त्या स्थितीमध्ये इथं कोणीही जिंकू शकतो आणि कोणी हारू शकतो. पुन्हा एकदा कट केला चेंडूला, 5वा चेंडू निघाला गल्लीमधून. चेंडू जणू काही जागा ही आजेसाठी भारली गेले का, तिथून 5 चेंडू अजय आपण या ठिकाणी खेळताना पाहिला गेला. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 8 धावा आपण पाहतोय अजूनही विजयासाठी. 4 धावांची इथून गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चौकार आतापर्यंत पाहिले गेले आपण अजयच्या बॅट मधून पाहिले.
इथे चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं चेंडू सिंगल घेतली स्ट्राईक आपल्याकडे ठेवली म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. हा 6 चेंडू आपण पाहतोय. चला 6 चेंडू 3 धावांची गरज. शेवटचा अंतिम स्लॉगवर फायनल षटक आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. मॅच जिंकायची आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक फायनल षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झाले, गोलंदाजी मार्ग वरती आहे. अतिक बघूया जर अतिकने षटक या ठिकाणी निर्धाव टाकलं 6 चेंडू 3 धावा तर खऱ्या अर्थाने हिरो ठरेल. अतिक आपण या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू 3 धावांची गरज. मग क्षेत्ररक्षण जे ओव्हररचना केले आक्रमक क्षेत्ररक्षण जिथे 12 चेंडू 12 धावांची गरज होती ना तिथे क्षेत्ररक्षण आक्रमक घेणं गरजेचं होतं. थोडं फास्ट घ्या सर, मला माझी तुम्हाला थंडी वाजते. हा घ्या घ्या. 6 चेंडू 3 धावांची गरज. नाही तो मॅच तर गेली नाहीये. इथे क्षेत्ररक्षक आहे, इथे झेल पकडली गेली. मोक्याच्या शनी धोक्याची घंटा. अजय मागा मॅच गेली नाहीये संदीप सर, कारण 5 बॉल 3 ची गरज आहे आणि 2 धावा जरी झाल्या तरी सुपर ओव्हरला ही मॅच जाऊ शकते. परंतु मॅच कोणाकडे आहे? कारण मोक्याच्या क्षणी अजय पार्टे बाद होतोय, ज्याच्याकडनं अपेक्षा होती. परंतु सचिनने खूप चांगली कॅच पकडली आणि तनुज शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अतिकला मिळालेली पहिली सफलता. अतिकने अशी मॅच किती वेळा काढलेली आहेत, आपल्या संघामध्ये असताना कमी धावा वाचवलेल्या आहेत आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थाने भावेश जोरे यांनी अतिकला दिलेली आहे आणि त्याचं उत्तर त्याला देणं फार महत्वाचं असेल. 5 बॉलमध्ये 3 पाहिजेत, परंतु तनुज शिंदे येतोय ऑन स्ट्राईकवर आणि गोलंदाजी मार्कवर आहे. अतिक खऱ्या अर्थाने बघूया या मॅच मध्ये येणार का नाही. बॅटिंग करणारा संघ रिव्हर्सिव्हचा फटका. क्षेत्ररक्षक प्रथम आहे तिथे. 1 धाव वाचवली आहे आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या ही वाढली जाईल, ती 60. येणारे 4 बॉल मध्ये 2 धावसंख्येची संदीप सर गरज आहे. डॉटचे पर्सेंटेज वाढवणं फार गरजेचं आहे, तरच ही मॅच खऱ्या अर्थाने श्री साई टायटन संघाकडे जाणार आहे. परंतु बघूया योगेशचा परफॉर्मन्स कसा आहे, कारण योगेश मगासपासून थांबलेला आहे. जास्त चेंडू तो खेळला नाहीये. फक्त मी तर म्हणेल 2 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा खेळलेल्या आहेत. परंतु विनिंग शॉट येणार की नाही का डॉट बॉल येतोय याकडे बघूया. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एकाच धावे होती, समाधान मानावे लागले. अजिंक्य बोर्ड सर या ठिकाणी आहेत, त्याही आपण पाहिलं आत्ताच बदलावरची मोठी स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि अजिंक्य सर तिथेही 4 चेंडू 2 धावा पाहिजे. ती मॅच काढले आपण पाहतो नागाव संघाने, ती मॅच आणले आणि इथेही संधी आता 3 चेंडू 1 धावे. तिथे धाव संख्या डिफेंड झाली होती, इथे ती 3 चेंडू 1 धाव या ठिकाणी डिफेंड होईल का, ती वाचवली जाईल का? वाचवली तर याला खांद्यावरती घेऊन फिरतील सर्व. इथे पाहतोय चुकी, फंबल आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू जरूर काढला होता विजय, पण एसटी रक्षकाने केली चुकी. विजयी झाला या ठिकाणी पाहतोय अजय बसमा यांचा